नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अक्कलकोटच्या या दुसऱ्या भागामध्ये. गेल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलात की मी अक्कलकोटला पोहोचलो. अ, लातूरवरून माझ्या राईडची सुरुवात झाली होती. ॲक्च्युली मी हा व्लॉग सारखाच ठेवणार होतो. मला असं इन कॅमेरा रेकॉर्ड करून मला या गोष्टी अपडेट नाही द्यायच्या होत्या. बट काही अशा गोष्टी आहेत ज्या की मला तुम्हाला शेअर कराव्याशा वाटल्या. सो मी आज स्वतः असं घरी रेकॉर्ड करून मी अपलोड करतोय. जेव्हा अक्कलकोटला पोहोचलो, मला काही आयडिया नव्हती की अक्कलकोटमध्ये कुठले मुख्य देवस्थान आहेत किंवा काय आहे. असं रँडमली निघालो मी. मला हे माहिती नव्हतं की मुख्य देवस्थान कुठलं आहे. मी मॅपवरती फक्त अक्कलकोट टेम्पल असं टाकलं. जो मॅप आहे तो मी फॉलो करत गेलो आणि मी पोहोचलो एका मंदिराला. तर ते मंदिर काय आहे, त्या मंदिराचं महत्त्व काय आहे हे मला माहिती नव्हतं. मला एवढं माहिती आहे की अक्कलकोटमध्ये 2 मुख्य देवस्थान आहेत जिथे जायलाच पाहिजे. एक आहे ते वटवृक्ष मंदिर आणि दुसरं आहे ते चोळप्पा मठ. पण कुठल्या मंदिराचं काय महत्त्व आहे हे मला माहिती नव्हतं. मी गेलो, तिथे पोहोचलो आणि योगायोग असा होता की मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा नुकतीच आरती सुरू झाली होती. तर जेव्हा आरती झाली, प्रसाद घेतला, तिथले जे बुवा होते त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की चोळप्पा महाराजांचं मठ जे आहे त्याचं महत्त्व इतर मंदिरापेक्षा का जास्त आहे किंवा त्या जागेला इतर मंदिरापेक्षा जास्त का महत्त्व दिलं आहे. या जागेला महत्त्व जास्त याच्यामुळे आहे कारण की स्वामींची समाधी इथे आहे चोळप्पा मठामध्ये. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्वामींनी चोळप्पा महाराजांचंच घर का निवडलं समाधीसाठी. तर याच्या मागे एक इतिहास आहे. स्वामी हे अक्कलकोटमध्ये 22 वर्ष होते. अक्कलकोटमधले मोठे राजे, महाराजे व श्रीमंत लोक हे स्वामींच्या सेवेत होते. चोळप्पा हे साधे गृहस्थ होते व ते देखील स्वामींच्या सेवेत होते. पण त्यांनी स्वामींची सेवा मला काहीतरी मिळावे या हेतूने नाही, तर त्यांनी स्वामींची सेवा घडावी या प्रेमाने केली. असं मानलं जातं की स्वामींनी अनेकदा चोळप्पांची परीक्षा घेतली, कधी अन्नासाठी, कधी सेवेसाठी. पण चोळप्पा हे प्रत्येक परीक्षेमध्ये पास झाले. जेव्हा स्वामींच्या महासमाधीची वेळ आली तेव्हा अक्कलकोटच्या राजघराण्याला वाटत होतं की स्वामींनी त्यांच्या राजवाड्यात किंवा काहीतरी मोठ्या ठिकाणी समाधी घ्यावी. पण स्वामींनी स्वतःहून चोळप्पाच्या घराची निवड केली. स्वामींनी चोळप्पांना वचन दिलं होतं की मी जरी देह त्यागला तरी माझा वास हा कायम या घरात राहील. त्यामुळे स्वामींनी राजकीय थाट सोडून आपल्या लाडक्या भक्ताच्या घरात विसावा घेतला. हे ते ठिकाण आहे जिथे प्रसिद्ध वडाचा वृक्ष आहे. इतिहास सांगतो की स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये असताना तब्बल 22 वर्ष याच वडाच्या झाडाखाली बसत असत. हे त्यांचं दरबार किंवा कर्मस्थान होतं. इथेच त्यांनी भक्तांना मार्गदर्शन केलं. इथे पोहोचल्यावर मला काही विशेष गोष्टी दिसल्या. हे जे धागे तुम्ही इथे बघतायत, हे लोक भक्त आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नवसाचे धागे इथे बांधतात. इथेच मला अजून एक गोष्ट दिसली, ती म्हणजे स्वामींची रुद्राक्ष निर्मित प्रतिमा. ती पूर्णपणे रुद्राक्षाने बनवलेली आहे. किती बारकाईने आणि सुंदर रीतीने ही प्रतिमा बनवलेली आहे. हे स्वामींचं कर्मस्थान किंवा त्यांचा दरबार होतं. स्वामी इथेच भक्तांना मार्गदर्शन करत असत. त्यामुळे इथे भक्तांची वर्दळ जास्त आहे. दर्शन झालेलं आहे. फक्त एक गोष्ट राहिली आहे, आईसाठी मूर्ती घ्यायची. समोर मूर्ती किंवा फ्रेम घ्यायला सांगितलं. समोर एक फ्रेम दिसते. विषय असा झाला की माझे शूज मध्ये राहिलेला, तर मला शूज घ्यायला परत जायला लागेल. दर्शन झालं, सगळं झालं, पण मॅटर असं झालं की ही फ्रेम घेतलीये आणि बॅग मध्ये बसत नाहीये आणि याला घेऊन जायचं मला 130 किलोमीटर. दॅट्स द रिअल स्ट्रगल. मित्रांनो, असं म्हणतात की स्वामींचं बोलवणं आल्याशिवाय तुम्ही स्वामींना नाही भेटू शकत किंवा स्वामींचं दर्शन नाही होऊ शकत. माझ्या बाबतीतही कदाचित असंच झालं असावं. मलाही सुरुवातीला असं वाटलं होतं की मी चुकून किंवा योगायोगाने चोळप्पा मठात सर्वात पहिल्यांदा पोहोचलो. पण आता असं वाटतं की हा योगायोग नव्हता, तर स्वामींचं बोलावणं होतं. नकळत का होईना त्या मूळ चरणांशी मला नतमस्तक होता आलं. हे मी माझं भाग्य समजतो आणि मनाला जी शांतता तिथे भेटली ती शब्दात सांगणं खूप कठीण आहे. त्यामुळे जर तुम्ही अक्कलकोटला गेलात तर वटवृक्ष मंदिरात नक्की जा.
तिथे खूप उत्साह आहे. पण स्वामींच्या त्या जुन्या घरात म्हणजे चोळप्पा मठात जायला विसरू नका, कारण तिथेच तुम्हाला स्वामींच्या अस्तित्वाची वेगळी जाणीव होईल. तुमचा काय अनुभव आहे? तुम्हाला स्वामींची कधी अशी असण्याची प्रचिती आली आहे का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.